Hi friends, today lecture explaining the e-security and dimensions of e-security. What is means of e-commerce security? Definition: e-commerce security is the protection of e-commerce assets from unauthorized access, use, alternation or destruction. ई कॉमर्स सिक्युरिटी रेफर्स टू द सायबर सिक्युरिटी. म्हणजे ई कॉमर्स हा कशाचा भाग आहे, कशाशी रेफर करतं, तर सायबर सिक्युरिटीची कन्सेप्ट आहे. दॅट अलो फॉर सेक्युअर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन ऑनलाईन. जे आपण ऑनलाईन इन इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन करतो ते सेक्युअर करण्याचं काम कोण करतं? ई कॉमर्स सिक्युरिटी. ई कॉमर्स सिक्युरिटी अलोज पीपल टू बाय अँड सेल प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस ऑन द इंटरनेट विथ अ फ्रेमवर्क इन द प्लेस दॅट प्रोव्हाइड सिक्युरिटी फॉर ऑल द पार्टीज इन्वॉल्व. म्हणजे आपण ऑनलाईन जे एखादं खरेदी करतो प्रोडक्ट आणि ती सर्व्हिस म्हणजे विकत घेणे आणि सेल करणे जे आपण इंटरनेट थ्रू करतो त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी ई कॉमर्स सिक्युरिटी सायबर सिक्युरिटीची कन्सेप्ट आपल्याला यूज करता येते. इट इज इन्क्रीजिंगली इम्पॉर्टंट फॉर मर्चंट्स अँड शॉपर्स लाईक इन रिसेंट इयर्स. म्हणजे आत्ताच्या युगात आपण सर्वात जास्त ऑनलाईन पेमेंट करतो, ई कॉमर्स सिक्युरिटी ऑनलाईन आपण विकत घेतो, ऑनलाईन सेल करतो, त्याच्यासाठी ई कॉमर्स सिक्युरिटी इन्क्रीजिंग इम्पॉर्टंट आहे ई कॉमर्स सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं. नेक्स्ट पॉईंट आहे डायमेन्शन फोर पार्टीज ऑनलाईन. म्हणजे आपण एखादा डाटा दोन व्यक्तीमध्ये किंवा दोन पार्टीमध्ये आपण करत असतो, दॅट इज बायर अँड सेलर. द इंटरनेट इज नाउडेज अंडरगोईंग सिक्युरिटी थ्रेट्स अँड सायबर अटॅक. सायबर अटॅक्स आणि त्याच्या थ्रेट्सपासून म्हणजे व्हायरसेस म्हणजे हॅकिंग याच्यापासून वाचवण्यासाठी आपण काय करतो? ई कॉमर्स सिक्युरिटीची आपल्याला गरज आहे. रिसर्चमध्ये आत्ताच्या रिसर्चमध्ये काय झालं आहे, सायबर क्राईम इज ऑन द राईज फॉर सम मेजर कंपनीज लाईक इक्विफॅक्स, याहू, फेसबुक एक्सेट्रा हू फाइंड देमसेल्फ ॲज अ विक्टिम ऑफ सायबर. म्हणजे सायबर अटॅकपासून म्हणजे आपण याहू यूज करतो, फेसबुक यूज करतो आणि मल्टिपल आपण ज्या वेबसाईट्स आहेत त्या आपण यूज करत असतो, त्याच्यातून एक एक सायबर क्राईम घडत असतात. त्यासाठी काय करतात? ई सिक्युरिटी प्रोव्हाइड करायची गरज आहे. अँड ई कॉमर्स website must protect its assets from unauthorized access, use, alteration or destruction. It requires a reliable infrastructure and framework to enable a secure and successful e-commerce business. The most common security breach for the e-commerce website is concerned with, that is integrity, availability, confidentiality, non-repudiation and authentication and privacy. This is the 6 dimensions of security. Let's discuss one by one dimensions of e-security. First one is integrity. Integrity, whether it is the goals of information security. Second, goals of the information security. Whether we have received the same data that sender has sent. It is the duty of integrity for the correctness of the information that has been transmitted or received or displayed on website over the internet. Integrity can ensure that information on the internet has not been altered in any. It is the way by an unauthorized party. It maintains the consistency. Next point is non-repudiation. Next point is non-repudiation. Non-repudiation means good business depends on both buyers and sellers. म्हणजे बिझनेस आपण कशावर डिपेंड असतो? तर बायर अँड सेलर्सवरती. एखादं प्रोडक्ट चांगला असेल तर ते विकलं जाणार. दिस इज द नॉन-रेप्युडिएशन. दे मस्ट नॉट डिनाय अँड फॅक्ट एनी फॅक्ट्स और रूल्स वन्स दे ॲक्सेप्ट दॅट देअर शुड नॉट बी एनी रेप्युडिएशन. Non-repudiation confirms whether the information sent between the two parties was received or not. म्हणजे नॉन रेप्युटेशन काय करतं? कन्फर्म करतं. म्हणजे डेटा सेंड केलेला आहे का नाही दोन पार्टीजमध्ये, तो डेटा त्यांनी सेंड केलेला डेटा रिसिव्ड केलेला आहे की नाही हे कोण बघतं? तर नॉन रेप्युटेशन. नेक्स्ट आहे ऑथेंटिसिटी. ऑथेंटिसिटी मीन्स इन e-commerce both the customer and seller need to trust each other. They must remain as who they are in real. Both the seller and buyer must provide proof of the original identity so that the e-commerce transaction can happen securely
बिटवीन देट मीन्स ऑथेंटिसिटी म्हणजे काय येणार आहे, म्हणजे प्रॉडक्टवरती कस्टमर काय करणार आहे, प्रॉडक्ट एखादं कस्टमर काय करतं ऑनलाईन थ्रू काय करतं प्रॉडक्ट विकत घेत असतं. त्यासाठी प्रॉडक्ट जो विकत घेणार आहे त्याला काय करायचं आहे, मस्ट आयडेंटिटी बघून तो काय करणार आहे, ओरिजिनल आयडेंटिटी बघून काय करणार तो रिक्वायर्ड म्हणजे काय कस्टमर काय करणार तो प्रॉडक्ट विकत घेणार आहे. दिस इज द ऑथेंटिसिटी. म्हणजे काय काय सेक्युअरली बिटवीन म्हणजे दोघांनी काय करायला पाहिजे, जो प्रॉडक्ट विकत घेणार आहे आणि जो विकणार आहे त्यांनी काय करायला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे त्या ओरिजिनल आयडेंटिटी. नेक्स्ट पॉईंट त्यातला एव्हरी ई कॉमर्स साईट युजेस ऑथेंटिसिटी ॲज अ टूल टू इन्श्युअर द आयडेंटिटी ऑफ द पर्सन ओव्हर द इंटरनेट. नेक्स्ट पॉईंट आहे कॉन्फिडेन्शियलिटी. दिस इज द फोर्थ डायमेन्शन ऑफ e-commerce security. Confidentiality refers to protecting information from being accessed by unauthorized person on the internet. In other words, only the people who are authorized can gain access to view or in other words, only the people who are authorized can gain access to view or modify to use the sensitive data of any customer or merchants. One confidentiality breach will be snipping. It's a program that steals all the important files of the company, individual identity or email message or personal report of the internet user. This is the confidentiality. During communication, privacy is concerned with personal detail. Privacy is used to control the uses of information by the customer that they have given to merchant. It is the major threat to any online transaction or internet user since personal information has been revealed and there is no way back to disclose them. This is the privacy. Last dimension is availability. Availability means continuous availability of the data is the key to provide a better customer experience in e-commerce. The data which is present on the website must be secured and available on 24 hours for the customer without downtime. It will be difficult to gain a competitive edge and survive in the digital world. This is the dimension of the e-security. First one is integrity, second one is confidentiality, third one is non-repudiation, fourth one is privacy, and fifth one is availability, and last one is confidentiality. This is the sixth e-commerce dimension.